तर आज ब्लॉगची सुरुवात नाही यार, सकाळी सकाळी हा पार्सल रिसीव्ह केल्याने होते आणि या पार्सलमध्ये काय आहे तुम्ही गेस करा. तर हॅलो यार, मी आहे अवनी फ्रॉम चंद्रपूर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉग नंबर 171 मध्ये. मी तुम्हाला माझ्या व्लॉग्समध्ये सांगतच आहे की मला खूप जास्त पिंपल होत आहे एवढ्यामध्ये आणि त्या पिंपलला रिमूव्ह करायचं आज माझ्याकडे सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशनचं नाव आहे ॲक्ने स्टार जेल. मी ना यार आधी पण ॲक्ने स्टार जेल यूज करत होती माझ्या पिंपलसाठी, पण मधात माझे पिंपल पूर्ण गायब होऊन गेले होते, बिलकुल पिंपल नव्हते माझ्या फेसवर, म्हणून मी ते बंद केलं होतं. पण आता अचानक एक अशी कंडिशन आली आहे की मला ते वापस घेऊन लावा लागत आहे. एवढ्या दिवसानंतर ॲक्ने स्टार जेल माझ्या फेसवर अप्लाय केल्यानंतर मला असं काऊन वाटतंय की ज्या एरियामध्ये मी हा जेल लावला आहे ते पूर्ण रेड रेड झालेला आहे. थांबा जरा, कन्फर्मेशनसाठी ना दुसऱ्या साईडला पण अप्लाय करून बघते. आणि या साईडला पण अप्लाय केल्यानंतर मला हे माहीत झालं की ज्या एरियामध्ये मी ॲक्ने स्टार जेल लावत आहे तिथे ना पूर्ण रेड रेड होत आहे. आता हे काऊन होत आहे ते तर मला नाही माहीत. खैर, याला पूर्ण तर मी लावणारच आहे जेव्हापर्यंत माझे पिंपल नाही रिमूव्ह होत. त्यानंतर मी बसली होती माझं पार्सल अनबॉक्स करायसाठी. पार्सलला अनबॉक्स करायची खुशी तुम्ही माझ्या फेसवर बघू शकता. आणि या पार्सलमध्ये मी बोलवली आहे रिंग लाईट. रिंग लाईट ना यार मला खूप दिवसापासून घ्यायची होती. ॲट द एंड ते मला घेऊनच मिळाली. तर इथे मी तुम्हाला हे दाखवत आहे की रिंग लाईट ना अलग अलग पार्ट्समध्ये आली आहे आणि आता मी याला असेंबल करणार आहे. रिंग लाईट तर अनबॉक्स झाली, आता बारी होती ट्रायपॉड स्टँडला अनबॉक्स करायची. आणि खरं म्हणलं ना दोन्ही पण खूप जास्त चांगल्याने पॅक होऊन आले होते. रिंग लाईट ना मी खूप लवकर असेंबल करून टाकली होती, पण ट्रायपॉड स्टँडनं मला समजतच नव्हतं की मी काय करू आणि काय नाही. मला तर खूप वेळ लागला होता याला समजायलाच, आणि समजल्यानंतर सुद्धा मी एखादी तास तर याला असेंबलच करत होती. ॲट द एंड ट्रायपॉड स्टँड असेंबल झालेला होता आणि याची हाईट ना माझ्या हाईटपेक्षा पण जास्त आहे. त्यानंतर मी रिंग लाईटचे डिफरंट लाईट चेक करत होती आणि याला ऑपरेट करत होता माझा भाऊ, म्हणजे की अथर्व. हे सगळं काही करायला ना खूप जास्त मजा आली होती. आणि त्यानंतर मी स्वतःलाच रिंग लाईटच्या समोर बघत होती की मी कशी दिसते रिंग लाईटमध्ये. रिंग लाईट घेतल्याची खुशी ना मला किती जास्त होतं हे तुम्ही माझ्या फेसवर सुद्धा बघू शकता. आता याच्यानंतर काय होते हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते, कारण की हा ब्लॉग ना ऑलरेडी खूप जास्त लंबा झालेला आहे. ओके बाय, पुढचा ब्लॉग ना नक्की बघाल.